हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता सकाळची सुरुवात आपली झालेली आहे आणि अशी सुंदर अशी सकाळ झालेली आहे आपली. तर बघूयात पुढे. मित्रांनो, तर मी निघाली आहे आज पुण्याला एक इम्पॉर्टंट मीटिंगसाठी. तर आज मी हा ओढणीवाला ड्रेस घातलेला आहे आणि मला असं वाटतं की ह्याच्यावरती टिकली नाही मॅच होणार, त्याच्यामुळे मी टिकलीसुद्धा लावलेली नाही आहे. आणि तुम्हाला कसा वाटला हा लुक नक्की मला सांगा. सो गाईज, मी निघाली आता आणि आता मी लिफ्टमध्ये, आता मी पोहोचेलच तिथे. थोडासाच वेळ, पण मला इतकी भूक लागली की काय सांगू. थोडीशी भूक लागल्यामुळं आता आम्ही खाणार आहोत वडापाव, कारण की आता तर सगळी कामं उरकली आहेत. आता डायरेक्ट घरीच जायचं आहे मला, पण त्याच्या आधी थोडंसं काहीतरी पेटपूजा झाल्यावरती थोडंसं छान वाटतं. गाईज, आलेत आमचे वडापाव आणि आता आम्ही याचा आस्वाद घेणार आहोत. तब्येत वाढली तरी चालेल, पण वडापाव खाल्ल्याशिवाय मी राहू नाही शकत. माझा प्रॉब्लेम आहे ना. सो गाईज, मी आली आता उसाचा रस पिण्यासाठी. सो मी आली आहे उसाचा रस पिण्यासाठी. इथे आवाज येत नाही आहे आणि तर आलो आहे आम्ही फायनली आमच्या पुण्यभूमीला, सासवडला. पण दिवे घाटातून येताना असं जाणवलं की दिवे घाटामध्ये इतक्या लोकांनी कचरा टाकून खराब केलंय. सगळीकडे कचरा टाकलाय आणि एकदमच परिसर दिवे घाटातला एकदम घाणेरडा झालेला होता. सगळा कचरा दिसत होता. परिस्थिती सुधारली पाहिजे, आपणच आपली स्वच्छता राखली पाहिजे. म्हणलं काहीच नको ना, आता तू फक्त ताटली घेऊन आईने तू पण ते आता काय आईच्या आता गाईज, संध्याकाळचे वाजलेत 7 आणि मी निघाली आता वॉकिंगसाठी. तर भेटूयात.
गाईज करोनाच्या काळामध्ये मी इथे येत होते वॉकिंगला आणि तब्बल 2 वर्षापूर्वी मी इथे येत होते वॉकिंगला, पण तेव्हा मला इतकी सवय लागून गेली होती की नंतर जेव्हा करोना आला त्यावेळी इथं येणं मुश्किल झालं होतं, कारण सगळे लोक इथेच जमा होत होते. पण त्याच्यामुळे मी संध्याकाळच्या टायमिंगला इथे येणं जास्त महत्त्वाचं समजले, कारण संध्याकाळी इथे एकदम शांतता असते आणि जास्त लोक वॉकिंग पण करत नसतात, त्याच्यामुळे आपल्याला आपली पर्सनल स्पेस मिळू शकते. चलो. सो गाईज मी आत्ता वॉक करून आलेली आहे आणि ह्याच बरोबर आपला व्लॉग इथेच एंड होतोय. डू लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. ओके, बाय. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.